दिलं आहे असं पंतप्रधान म्हणाले. महाराष्ट्र आणि गुजरात दरम्यान अतिजलद वाहतूक शक्य व्हावी या उद्देशानं विकसित केलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरतमध्ये झालं. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेवरच्या 6व्या आणि 7व्या पॅकेजेसचं पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रार्पण आज झाल्यामुळे गुजरात आणि महाराष्ट्र दरम्यान हाय स्पीड वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळण अधिक बळकट होणार आहे. यामुळे देशाच्या 2 प्रमुख औद्योगिक आणि व्यापारी केंद्रांना उत्तम कनेक्टिव्हिटी मिळेल असं त्यांनी सांगितलं. ये देश के 2 बड़े इंडस्ट्रियल और ट्रेड सेंटर्स को और बेहतर कनेक्टिविटी देगा. साथियों, हमारा प्रयास सबको जोड़ने का है, सबको समान अवसर और सुविधा देने का है. दूर सुदूर के इलाके, आदिवासी क्षेत्र, जिन तक सुविधाएं नहीं पहुंची, उन तक आज आधुनिक कनेक्टिविटी पहुंच रही है. तसंच आदिवासी भागांमधील दळणवळण सुधारण्यासाठी आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंतचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी पंतप्रधान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 वरील महत्त्वपूर्ण टप्प्यांच्या चौपदरीकरणासह इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधानांनी आज केली. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूरत जिल्ह्यातील हाजिरा इथल्या लार्सन अँड टुब्रोच्या उत्पादन सुविधेला भेट देऊन पाहणी केली. तसंच लष्करी प्रदर्शनालाही भेट दिली. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सुरतमध्ये पंतप्रधानांनी वृक्षारोपण केलं. जागतिक स्तरावरील ब्लॅकस्टोन समर्थित एअर ट्रंक